एका हॉटेलच्या पार्किंगमध्ये गाडी पार्क करून आपण निघालो किल्ल्याकडे. दूरवरती किल्ला दिसत होता. तिकडे जाण्याचा मार्ग शोधत शोधत आपण पोहोचलो एका हॉटेलजवळ. तिथे एका छोट्या दिदीला विचारलं की तिकडे जाण्यासाठी कोणता मार्ग आहे. त्या दिदीने आपल्याला सांगितल्याप्रमाणे आपण निघलो किल्ल्याकडे. इकडं वर जायला कुठून जायला लागतं? इकडून मागून इकडून रोड आहे का? इथूनच. हे पूर्ण मोकळं पठार संपल्यानंतर आपण पोहोचतो या जंगलाजवळ. इथून एंट्री आहे, इथून आतमध्ये जायचे. पूर्ण पायवाट असल्यामुळे रस्ता चुकण्याचं काही टेन्शन नाही. हे बघा, पूर्णपणे पायवाट आहे इकडे. इकडे बांबूचे झाड आहेत भरपूर. पावसाळ्यामध्ये इकडे पाणी वाहत असणार, त्यामुळे दगड पण उघडी पडली आहेत. आणि हीच पायवाट पण आहे. आपल्या समोर एक ग्रुप गेलेला आहे. या जंगलातून बाहेर पडल्यानंतर समोर एक मोठं मोकळं मैदान दिसतंय. हे पहा, फायनली आपण इथे येऊन पोहोचतो. इथून सरळ समोर तिकडे जायचं आपल्याला रॅपलिंगसाठी. हे पहा, इथे कसे छोटे छोटे छिद्र पडलेले आहेत. उंदरांचं किंवा घुशीचं काम असेल, काय अंदाज नाही कशाचं काम आहे, पण भरपूर आपण पाहू शकतो जिकडे तिकडे तेच आहेत. आणि ही कंप्लीट सुरुवातीपासून शेवटपर्यंत पूर्ण पायवाट असल्यामुळे रस्ता भटकण्याचा काय विषय नाही आहे. आणि एकदम शांत वातावरण झालेलं आहे. सगळीकडे पूर्ण धुकं पसरलेलं आहे. त्यामुळे आपल्याला इथून रॅपलिंग जिथे करण्यासाठी आपण ज्या सुळक्यावरती जाणार आहे तो पण दिसत नाही आहे. जंगलामधून पूर्ण वाट आहे. इथे छोटासा बंधारा बनवलेला आहे, पाणी डायरेक्ट खाली जाऊ नये म्हणून. पण या दगडांवरती व्यवस्थित जपून चालायचे, पडलो तर लय लागणार. हे पूर्ण हाताने रचलेलं आहे. कदाचित आता किल्ल्याचा पायथ्याही जवळ आलेला असेल. आपण आता पूर्ण थकलोय. समोर जो चढ आहे ना तो ऑलमोस्ट 70 डिग्री आहे, त्यामुळे थकवा खूप लागतोय. आणि कसलीही हवा चालू नाही. हवा चालू नसल्यामुळे गरमी पण खूप होती. वरतून आवाज येतोय लोकांच्या ओरडण्याचा, म्हणजे कारण आपण जवळ पोहोचलेलो आहे. हे बघा समोर खूप स्टीप चढाई आहे, खूप.
फायनली आपण या पायऱ्यांपर्यंत पोहोचलोय. वरती किती उंच आहे दिसत पण नाही, पूर्ण ढगामध्ये गेलंय. इकडून चढायला सुरुवात करू आपण आणि जाऊ वरती. हा जो सुळका दिसत आहे ना, यावरती जायचं आपल्याला. या रेलिंगला पकडत पकडत वरती जाऊ आपण. तिथे जिथे ते असं शेवाळ झालंय ना, तिथे पाय नाही द्यायचा. तिथे पाय दिला की घसरते. असं एका साईडला पकडून व्यवस्थित चढायचे. वरती आता जास्त नाही, तर जास्तच आहे, भरपूर बाकी आहे आणखी. अरे बापरे, ते हलते पूर्ण, ते तुटलेलं आहे त्यामुळे जपून. रेलिंग इथे संपते. लोणावळ्यामध्ये फेमस झालेले कारवीचे झाड इकडे जे आहे ते ओरिजिनल कारवीचे झाड आहेत. लोणावळ्यामध्ये जे पण झाड आहेत ते कारवीचे नाहीत असं काही लोकांचं म्हणणं आहे. पण जे गडांवरती येतात या झाडांची उंची पण जास्त आहे आणि सेम कलरचे फ्लावर्स आहेत. हे ओरिजिनल कारवीचे झाड आहेत. तिकडे जे येतात ते 7 वर्षातून एकदा येते, दरवर्षी येतात. पण इंस्टाग्राममुळे आत्ताशी ती जागा व्हायरल झाली आहे. तर चला जाऊया आता वरती. भरपूर उंच बाकी आहे वरती, आता काय दिसत पण नाही किती उंच जायचं. आपण इथे पोहोचलो. इकडे माकडं आहेत मित्रांनो, हे बघा, या साईडला माकडं आहेत. आपल्या मागे नाही लागले पाहिजे म्हणजे झालं. हे बघा काय खाता येत रे ते. हाय गाईज, आपल्या मागं लागले ना, आपल्याला पळता पण नाही येणार. अगोदरच आपली चांगली फाटली आहे आणि इथून सरळ वरती जायचंय. मस्त काहीतरी खात बसले. आपण चढत चढत इकडून आपण पूर्ण चढत चढत आलो. खूप दूरवरून आलोत आपण. त्या तिकडे त्या हॉटेलकडे तिकडे गाडी लावलेली आहे आणि तिकडून असं चढत चढत इकडे आलो. तिथे आल्यानंतर आणखी एक रेलिंग लागते आणि जवळच रोपवे आहे असं आम्हाला एक जणाला सांगितलं. म्हणजे आपण पुढे गेल्यानंतर कसला रोपवे लागतोय. खूप थकलेलो आहे आपण. आणि आता ऊन पण पडायला लागले. हा साप कुठे? हे बघा मित्रांनो, साप छोटासा, तो पण चढतोय. हे बघा, काय नाही करत. कसं उभा राहा म्हटलं, तू काय करू नको. ये आता चढू ये लवकर, ये लवकर. या पायऱ्यांनी आता सरळ वरती जायचं चढत चढत. खूप मोठ्या पायऱ्या आहेत, पाहू शकतो आपण. पायऱ्या खूप मोठ्या मोठ्या पायऱ्या आहेत. एक एक स्टेप घ्यायला थकवा लागतोय खूप.
पाय घसरतो रे. इथपर्यंत पोहोचलो आपण. आणि इकडे आता वरती दोरीने पकडून द्यायचे. या दोरीने पकडून वरती जायचे. तर चला करू सुरुवात. चला आता आपण सुरुवात करू वरती चढायला. शूजला ग्रिपर लावलेत. ताकद लावायचं काम आहे. हा ताकद लावायचं काम आहे म्हटलं थोडं. जास्त हातावर जोर दे. आला ना. इकडेच लक्ष आहे. ये आला आला. नाही ट्रेकला या तरी आहेच काय ट्रेकला लई आहे. आम्ही लावले ते वरले गर्दी का? नाही करते पावसाळी गर्दी राहते या टायमाला नाही राहते. हा ना. पाहून जाईल तिथलं लोक. हा तेच या टायमाला नाही. काही ठिकाणी मग कसं आता ज्या ठिकाणी ट्रेकला आठवड ठिकाणी ती गाठ वाटत चालू करतात ना काही इकडे जोरात रेड लाईट चालू होती ना. हो हो ना की नाही. इकडून चढत चढत फायनली प्रवेशद्वाराजवळ आलोय आपण. हे बघा आता दसऱ्याच्या वेळेस ते झेंडूचे फुलं लावले वाटतं. आणि आता प्रवेशद्वारातून आत जाऊया. वरती गेल्यानंतर रॅपलिंगसाठी पण भरपूर लोकांनी नंबर लावलेला आहे. हे पाहू शकता आपण इथे. फायनली मित्रांनो वरती पोहोचलोय आपण. हे पहा सर्व ठिकाणी कारवीचे फुलं आलेले तिकडे पूर्ण दुकान. याचा किती डिस्टन्स आहे असा?
250 फीट आणि असं खाली आता ॲपलिन पॉईंट पर्यंत 320 होतो. अच्छा फीटमध्ये. हम्म. हे असं गेलं ना मध्ये हार्ट अटॅक येऊनच मरण बाबा, काय दिसतच नाही पलीकडे. कुठं चाललंय कळतच नाही ना. असं वाटतं तिथं जाऊन गायब. असं इथून वाटतंय पण तुमच्या आसपासचं 10-20 हा ते कंटिन्यू दिसत चालतं ना पुढे. आपल्याला आपले डोळे पण ते असं मध्ये गेलं ना, इकडं पाहिलं ना, मध्ये एक असा पॉईंट येणार, इकडं पाहिलं तरी काही नाही दिसणार, इकडं पाहिलं तरी काही नाही दिसणार. तो एक अलग अनुभव होता. एकदम त्यावेळेस लोड येईल. इथं पकडा, ग्रीन पकडा. ही पकडू का? त्यावर सांभाळा. बरोबर. खाली पाहिजे. खाली पाहिजे. हां सोडू का? काय करायचं ते करू शकता. अच्छा एकच मिनिट हा करा. असं काही उजव्या हाताने उजवा हात कोणता आहे तुझा? ऐका विवेक, आता मी जाईन बरं का. उलट दुसरा पण पाय हँग कर. उलट चालतो ना, ते सोडलं तरी चालेल. तशी दुसरा ना, पण पाय हँग तर कर. पाय असा चिपकवायचा, कर हँग. खाली सोड. जायचं, घेऊ नको. पाय मागे घ्यायचा. कॅमेरा हा, पुढे सही. लागला. अजिबात काही रॅपलिंग फर्स्ट टाइम आहे का तुझी? फर्स्ट टाइम आहे. हा डावा हात तिथं वरी पकड. डावा हात जा व्यवस्थित. डावा हात सोडून जास्त द्या. वरती नाही उजव्या घ्यायचं. मी हाताने काय फक्त म्हणतो? हारो खाली खालून वरी याच्यावर घे. वजन आलं पाहिजे, हे कॅमेरा बघ. उजव्या हाताने हारो वजन खालून वरी घे. थोडंसं मध्ये. हात सोड. हात सोड. उजव्या हाताने हारो खालून वरी घे. त्याची काय अडचण घे वरी. अरे हात चेंबून जाईल दादा, चेंबून जाईल हात. हात चेंबून जाईल इथे. हा, सोडायचं, एकाच हाताने करायचं. एका हाताने करायचंय फक्त. मागे कर. जा. हाताला जा मागे. तिथं हात लाव. कर कर. आता हात पकडायला जागा आहे ना वरचा, तर हात वरकडे वरचा. हा इथं पकड हात. याने पकड. हा चल. दोन पायामध्ये अंतर ठेव. दोन पायामध्ये अंतर.
ठेव पाय टेक हं. आला का ये चालत काय झालं नसेल ना थोडा पुढे थोडा अजून पुढे मग आपण डायरेक्ट पायऱ्या पैसे निघू आपली वाट बघून जायचं. फायनली आपण रॅपलिंग कंप्लीट करून निघतोय आता. इकडून खाली उतरलो आपण आणि आता वापस जायचं. आपली बॅग वरतीच राहिली बॅग, तर ते बनी सर बोलले की ते बॅग घेऊन येतील. मग कुठेतरी त्यांना भेटून बॅग घेऊन आपण तसंच जाणार. उतरण्याचा मार्ग वेगळा आहे थोडा, कारण आता आपण या बुरुंजावरून उतरलो आहोत तर दुसऱ्या मार्गाने जायला लागेल. खूप जास्त स्टीप आहे इथे. झाडांमधून फुलांमधून फक्त माकडाने नाही पकडायला पाहिजे आम्हाला आता. किरण पडतोय. शेवट पडतोय. एकदम सामसूम वाटतंय ना. सर्वजण खाली गेले आहेत. मी शेवटचा मेंबर होतो खाली उतरण्यासाठी. तर मित्रांनो, या प्रकारे आपण आपली जीवदान किल्ल्याची ट्रेक कंप्लीट केली. आपण मस्तपैकी रॅपलिंग आणि व्हॅली क्रॉसिंगचाही आनंद घेतला. एक्सपिरियन्स खूप छान होता. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक द्यायला विसरू नका. आणि इंस्टाग्रामवरती फॉलो करायलाही विसरू नका, कारण आपण आपल्या प्रत्येक ट्रेकचे अपडेट्स इंस्टाग्रामवरती देत असतो. त्यामुळे इंस्टाग्रामलाही नक्की फॉलो करा. आणि इथेच आपण आपला ट्रेक संपवत आहोत. तर चला भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये.